आज मी आले माझ्या आजोबांच्या, बाबांच्या आणि काकाच्या अगदी खास जागेवर, ती म्हणजे बावळाट, म्हणजे माझ्या आजीचा माहेर. आणि मी आता आजीच्या माहेरात बावळाट सातोळी बावळाटे गेले. तेव्हा माझे आजोबा 15-15 दिवस इकडे राहायला यायचे. झाली शेती, चला बावळाटीला, झालं चला शेती झाली, परत बावळाटीला, कापणी झाली बावळाटीला. आणि माझे बाबा स्पेशली इकडे मासे घ्यायला म्हणून येतात. पहिला पाऊस लागला की चल उठ चल आणि चल बावळाटीला. तर आमचे पूर्वज इथे सुरुवातीला खंडाची शेती म्हणून करायला यायचे, नाचणी करायचे, असं मी आजीच्या भावाकडून ऐकलंय. आणि 5-6 पिढीपासून आमचं त्यांच्यासोबत नातं आहे. आणि माझ्या पंजोबांनी आजी आणि आजोबांचं लग्न ठरवलं. लता ते आजीचो भाव, थोरलो भाव. थोरलो भाव. हो तुका सगळी माहिती सांगितली, होय मा होय सांगितली. आणि त्याच्यावर तू व्हिडिओ तयार केलाय, करतलय. लोककथा लताक सांगितलंय. गजाली सांगताला, नाहीतर आणखी गोष्टी तुका सांगताला को. पहिल्या वेळी इथे परब घराणे एकत्र राहायचं बावळाटीला. पण एक दिवस इथे वाघ आलाय ह्या घरात. आणि त्यावेळी एक गर्भवती बाई होती, त्या वाघाने तिला काही केलं नाही. भिंतीवर ते, तिच्या बाजूच्या भिंतीवर ते नखाचे निशाण होते. आणि नंतर दुसऱ्या दिवशी तो वाघ सकाळी आपणच निघून गेला, काही केलं नाही त्या वाघाने. आणि ह्या निमित्ताने सगळ्यांनी हे घर सोडलं आणि वेगवेगळी घरं आपली बांधली. आणि त्यामुळे इथे एक देऊळ हवा म्हणून माझ्या पंजोबांना त्यावेळी, म्हणजे आता खूप वर्ष झाली आहेत, कदाचित 60-70च्या पुढे गेली असतील वर्ष, त्यावेळी माझ्या पंजोबांनी इथे देऊळ बांधलेलं. आता ते रिकन्स्ट्रक्ट करतात. ती जी तुळस आहे ती पण माझ्या पंजोबांनी बांधली आहे. सांगत होते आपण संध्याकाळी रात्री काळोख पडायच्या वेळी निघायचे, ते दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठायच्या आधी यायचे. आणि साधारणपणे बावळाटून आमच्या गावाला जायला 10 किलोमीटरच्या एकंदरीत अंतर असेल. ही बावळाटची नदी आहे, ती शिवापूर गडकडे त्याचा उगम असा. शिवापूरच्या गडवरून येतं म्हणून एका गड नदी म्हणतात. आणि ही नदी तेरेखोलला भेटते म्हणून ह्याला काही जण तेरेखोल नदी म्हणतात. कोंडला आले आहे त्याच्या तिथे खूप पुढे, होय ना रे, त्याच्या जरा पुढे अशी एक प्रथा होती. म्हणजे प्रथा म्हणजे मी लोककथा ऐकली आहे. त्यावेळी एक टोपली घ्यायची करून एकाकडून आणि त्यामध्ये गंध फूल घालायचं आणि गाराणं घालायचं की आपल्याला आता साखरपुडा आहे तर ह्या मुदती एवढा मला सोनं हवं. आणि मग ते तेथे बुडवायचं. मग आपल्याला तिथून सोनं भेटायचं आणि त्या मुदतीत परत रिटर्न करायचं. आणि एकाने कोणीतरी रिटर्न केलं नाही म्हणून मग त्यांचा वंश संपला. त्यामुळे तेव्हापासून हे करायचं बंद झालं असं मला आजीच्या मोठ्या भावाने सांगितलंय. आणि मी अजून एक लोककथा ऐकली आहे की एक कोणतरी माणूस होता जो म्हशीची शिपटी धरून गेला आणि ती शिपटी सुटली आणि तो कमीत गेला आणि तो वाहून गेला म्हणून घरातल्यांनी त्याचं बाऱ्या घालायला ठेवलेलं. आणि त्या दिवशी बाऱ्याच्या दिवशी सगळे त्याचे मित्र आले, पाहुणे आले, मागून त्याचा सोनार मित्र आला. आणि तो जो बुडालेला माणूस तो आला, येताना पातर घेऊन आला. त्याने पाटल्यादारला ठेवली पातर न्हाणीच्या जवळ, हातपाय धुले आणि तो आला. त्याला बघून सगळेजण आश्चर्यचकित झाले, 12 दिवस तो आलाय म्हणून. आणि जेव्हा त्याचा सोनार मित्र गेला पाटल्यादारला आणि हातपाय धुले, बघतोय तर काय ही सोन्याची पातर. आणि मग काय सगळेजण खुश झाले 12 होतं म्हणून आणि गेले. पण तो सोनार मित्र होता तो मागे थांबलेला. त्याने सांगितलं त्या माणसाला, तू आता हईलं तर मागे इतके आनंद जाता तर ती मग भेट वस्तू म्हणून काय दितलं. तर त्यांनी सांगितलं, मी काय दितलंय तुका काय हवं तर माका सांग. तर त्यांनी माका सांगितलं माका ती फातर आणि त्यांनी फातर नेल्या आणि ती फातर तेका नडी गेली, तेका काहीतरी त्रास झालो. तेव्हापासून बावळाटी सुतार सोनार रवणत नाही, त्यांका बावळाट नडी घेता. आणि बावळाटीच्या न्हंयतनं
दगड नेऊचे नसतात अशी पण मी ऐकलंय. आणि त्यामुळे इकडे सोनार आणि सुतारांची वस्ती नाही असा. ह्या माऊली कोंडला खूप पवित्र मानतात आणि त्यामुळे इथे येताना काही नियम वगैरे पण आहेत ते तिथे येताना बोर्डवर ते लिहिलेले आहेत. तर मी सर्वप्रथम ह्या देवाला नमस्कार करते. जेव्हा पण माझं काही चांगलं झालं किंवा मी पास झाले 10वी 12वी तर मी इथे सर्वात पहिले पेढे ठेवते. पहिले आमच्या देवळाकडे, नंतर उठवण्याच्या, नंतर बावळाटीच्या आणि नंतर दाबेलच्या असे माझे 4 देऊळ आहेत त्यामध्ये मी नेहमी पेढे ठेवते देवाला. देवळाचं कन्स्ट्रक्शन माझ्या पणजोबाने केलंय. इथे देव आधी पोचलेले होते ते बाहेरचं सगळं देवळाचं बांधकाम माझ्या पणजोबाने केलंय. इथे माळा पण आहे, आजूबाजूला चाफ्याची फुलं आहे आणि ह्या देवळाचा चौतूर म्हणजे जो चौतुरो म्हणजे ह्याचा पाया जो आहे तो अगदी मजबूत आहे, तो कोणी हलवू शकत नाही. आणि ह्याचं जे रंगकाम आहे ते पण माझ्या काकांनी हल्ली केलंय. आणि मी लहानपणी जत्रेला वाढदिवसाला नेहमी इथे यायचे आणि माझे 1-2 दिवस खाली जायचे ह्याला शाळेला. आणि माझे बाबा नेहमी कुठचं असं 1 वर्ष गेलं नसेल की ज्यावेळी त्यांनी इकडची होळी चुकवली आहे, इकडचं कुठची जत्रा चुकवली आहे, देवळाचा वाढदिवस चुकवलाय, असं कधीच त्यांच्याकडून झालेलं नाहीये. माझ्या बाबांचं हे एवढं प्रेमळ स्थान आहे. हा रस्ता केसरीला एक्वेरियमला जातो. आणि मी आजोबांकडून एक गोष्ट ऐकली की तेव्हा शिवरामराजांचे बाबासाहेब ते इथे शिकारीला आलेले आणि त्यांना भूक लागली म्हणून त्यांनी आवळे खाल्ले आणि त्यांना आवळे खाल्ल्यावर ते तहान लागली म्हणून त्यांनी केसरीतल्या एका ओढ्यातलं पाणी पिलं आणि त्यांना ते एवढं गोड लागलं की त्यांना वाटलं हे पाणी सावंतवाडीला राजवाड्याला जायला हवं म्हणून त्यांनी केसरीमध्ये विहिरी खोदल्या, विहिरी बांधल्या आणि त्यातून पाईपलाईन बावळाटीतून ते सावंतवाडी असं त्यांनी केलं. आणि ते चिवार टेकडीवरती त्यांनी सोडलं, चिवार टेकडीवरती टाकीमध्ये त्यांनी सोडलं. म्हणजे तेव्हाच्या काळी बिना इंजिनचं पाणी केसरीतून सावंतवाडीपर्यंत त्यांनी चिवार टेकडीपर्यंत बिना इंजिनचं नेलं. आणि मी असं पण ऐकलंय की हे बावळाट जे गाव आहे ते 4ही बाजूने पाणवठा आहे. आणि इथे एक जागा आहे त्याला मुलांडोवाडी असं म्हणतात. तर त्या जागेची अशी गोष्ट आहे की तिथे 2 गुंडे म्हणजे 2 दगड होते, त्या दगडातून पाणी यायचं, 2 दगडातून, म्हणून त्याला मूत्रगोंड म्हणायचा. आणि ते हळूहळू बदलून त्याला मुलांडोवाडी असं नाव दिलं गेलं. सातोळी आणि बावळाट हे दोन्ही एकच गाव होते, पण सातोळी गावामध्ये खूप घाडी लोक झालेली आणि घाडी लोकांनी आणि ते गावकर ह्या दोघांनी ठरवलं की आता 2 भाग करूया गावाचे. तर त्यांच्यामध्ये असं ठरलं की एक माणूस आपल्या डोक्यावर ते टोपलीमध्ये शेण घेऊन जिथून सुरुवात केली आहे तिथे येऊन थांबणार चालू, तो एरिया म्हणजे हे घरा हे त्यांचं झालं करून. आणि नेमक्या त्याच वेळी एका गावकऱ्याची बायको माहेराला गेली, ती गर्भवती होती. जे गावातले होते ते सगळेजण मारले, पण जी गर्भवती बायको जी माहेरला थांबलेली गावकऱ्याची तिचा वंश पुढे थांबला असं मला आजोबांनी सांगितलं. आणि आम्ही पण इथे आलो. आम्ही देवाचे आभार मानतो की पाऊस नाही पडला, नशीब पाऊस नाही पडला हे शॉट करताना. आणि माझ्यासोबत आलेली दिदी तिचे खूप आभार मानते. बावळाट काही टुरिस्ट प्लेस नाहीये फिरायला. बावळाट एक साधं सरळ गाव आहे जिथे नदी आहे आणि प्युअर गावासारखं वाटतं. आणि तिथे छान छान मोठी मोठी झाडं आहेत, सगळं हिरवगार आहे तिथे गेल्यावर. पण मी कधी फिरत होती ना बावळाटीला तर तेव्हा तिथे एवढे रस्ते बेकार आहेत ना, ते रस्त्यांमध्ये पूर्ण खड्डे दिसत होते, रस्ता थोडासा किंचित दिसत होता. आणि तिकडचे शाळेची जी त्यांची मराठी शाळा आहे सातोळी बावळाट म्हणून, तर शाळेच्या समोर 2 स्पीड ब्रेकर आहे. जनरली स्पीड ब्रेकर कसे असतात, लेनने मोठे असतात, हाईटने लहान असतात. पण इथे उलट होतं, लेनने लहान आणि हाईटने एवढे मोठे असे स्पीड ब्रेकर कोण काढतं. माझ्याकडे फोटो नाहीये पण तो अक्षरशः एकदम फालतू, ज्याने कोणी केलं ना फालतू केले ते स्पीड ब्रेकर. आणि ठीक आहे, ही रस्त्याची गोष्ट वेगळी आहे.
त्याच्यापेक्षा एकदम जी वाईट गोष्ट मी बघितली ती म्हणजे मी देवळाकडे जात होते. त्या देवळाकडे जाताना एक 6वी-7वीतला मुलगा आणि त्याच्यासोबत गाडी घेऊन एक 25-30 वर्षाचा माणूस असणार, कदाचित त्याचा दादा वगैरे कोणतरी असेल. तर तो मुलगा एका पिशवीतून कचरा घेतलेला होता. तो पिशवीतला कचरा अशी झाडं होती रस्त्याच्या डेगेला तिथे टाकली, गाडीवर बसला आणि गेला. म्हणजे काय आपण फ्युचर जनरेशनला काय शिकवायला हवं आणि काय शिकवतो. पुस्तकांमध्ये सांगतात नेहमी शाळेमध्ये गेल्यावरती पोल्युशन करू नका, कचरा इथे टाकू नये, त्याचं कचऱ्याचं हे ते, पण आपण आपल्या आजूबाजूची माणसं कशी शिकवतात त्यावर ते मूल शिकतात की आपण काय करायचं. तर त्या मुलाची तरी काय चूक आहे. गावाकडे कोणी कचरा कलेक्ट करायला येत नाही आणि सिटीमध्ये जरी आमच्या सावंतवाडी सिटीमध्ये जरी कचरा कलेक्ट केला तर तो कचरा जास्त करून रियूज किंवा त्याचं डिकम्पोजिशन वगैरे न लँडफिलमध्येच टाकतात. तेव्हा सावंतवाडीतून जेव्हा आपण आंबोलीला जातो ना तेव्हा एवढा मोठा जो घेर दिसतो, अक्षरशः तिथून रस्त्यावरून जाताना सुद्धा वास येतो त्याचा. आणि ॲज अ फ्युचर इंजिनियर मला असं वाटतं की हा प्रॉब्लेम बघितल्यानंतर तो मला सॉल्व्ह करायलाच हवा. आणि मी असे रील 2-3 स्क्रोल करताना मला असे काही रील दिसते ज्यामध्ये प्लॅस्टिकचं रियुजेबल म्हणून त्याचं बारीक त्याचे हे करून त्याच्यानंतर हार्ड मटेरियलमध्ये कन्वर्ट करतात. आणि मला पण असं वाटतं की मी हे करायला हवं, आपल्या गावाकडे पण ते आणायला हवं. आणि आय होप तुम्ही पण कचऱ्याच्या बाबतीत खूप सिरियस असाल, इथे तिथे टाकत नसाल आणि टाकत असाल तर ते बंद करा, रियूज करा. आणि थँक्यू, तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.